नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत एका राजपुत्राची, ज्यांचं व्यक्तिमत्व हे असामान्य होतं. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवादित वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. ॲबे कॅरे हे फ्रेंच प्रवासी होते. 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करत असताना ते स्वराज्यात आले. त्यांनी शंभूराजेंचं काही असं वर्णन केलं आहे. हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजी राजांसारखाच मान देतात. फरक इतकाच की ह्या सैनिकास संभाजी राजाच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते. संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र झाल्यामुळे रणांगणातील मोहिमा, राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी राजांच्या आईचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्राई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळेल तर त्यांना भविष्यात त्याचा उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्र्याच्या भेटीच्या वेळेस बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्यांच्या घरी मथुरेलाच ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर त्यांनी संभाजी राजांचे श्राद्ध केले. काही काळानंतर संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येऊन पोहोचले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता. त्याचे नाव होते हेनरी ऑक्सिटन आणि या हेनरी ऑक्सिटनने एक डायरी लिहिली. त्यात तो लिहितो की मी रायगडावर आलो, मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघितला आणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राजांच्या मुलाशी म्हणजेच संभाजी राजांशी. त्यावेळी माझ्या लक्षात आले हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो, उत्तरेतल्या लोकांशी हिंदीमध्ये बोलतो, आम्हा इंग्रजांशी इंग्रजीमध्ये बोलतो, पोर्तुगीजांशी पोर्तुगीजमध्ये बोलतो. अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाषा शिकवल्यात तरी किती हा प्रश्न पहिला पडला तो इंग्रजांना. त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आपल्याला कळालं की संभाजी राजांचं 14 भाषांवर प्रभुत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांना म्हणतात त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळा निळा पडला पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांसाठी तुम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले पण तुम्हास ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात राजा हा विष्णूचा अंश आहे पण त्यांना ठाव नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच शिवलिंग पूजतो. शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले.
मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करण्याचा घाट घातला। तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले। औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला। औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते। त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या 5 पटीने जास्त होते, तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटीने मोठे होते। जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबच्या सैन्याचा समावेश होत होता। तरीही संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला। मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे एक ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा। औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल, पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 6.5 वर्ष लढावे लागले। संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि मैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीराजांच्या विरोधात औरंगजेबाला मदत करायची हिम्मत झाली नाही। संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले। गोव्यातील पोर्तुगीजांच्या धर्मप्रचाराला आणि धर्मप्रसाराला संभाजी महाराजांनी पायबंद घातला। त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले। पोर्तुगीज संभाजी राजांना प्रचंड भीत असत। त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्तिमान आहेत असा आमचा अनुभव आहे। शत्रूचे हे प्रमाणपत्र संभाजी महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे। संभाजी राजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्प आयुष्यात केली त्याचा दुर्गामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला। त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे। त्यांनी औरंगजेबाच्या 8 लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भुईथोडी केली। त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला। ही संभाजी राजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल। त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो 2-3 वर्षातच पुन्हा उत्तरेत गेला असता। परंतु संभाजी राजांच्या संघर्षामुळे 27 वर्ष औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळेच उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली। ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल, हे शिवाजी महाराजांचे विचार होते आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या 4 नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली। जहाज बांधणीचे काम सुरू केले। पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राजांनीच बनवला। संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंना एक हाती झुंज दिली। 1887 ते 1888 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, त्यामुळे परिस्थिती कठीण झाली। त्यातच संभाजी राजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते। संभाजी राजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेवणे गणोजी शिर्के काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले। 1689च्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले। ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला। या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली। मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचे संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्थ करून देखील मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत। शत्रूने संभाजी राजांना जिवंत पकडले। संभाजी राजांच्या बलिदानाचा इतिहास लोकांना नीट माहित नाही। 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी सख्खा मेवणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची घराणी ऐकत असताना पकडले गेले। आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याच शक्तीला नाही।
आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी वर्तमान काळही याला अपवाद नाही. शंभूराजेंचे वेळी सुद्धा हेच झाले. येसूबाईंचे थोरले बंधू म्हणजेच शंभूराजेंचे मेव्हणे गणोजी शिर्के हिंदवी स्वराज्याशी बैमान फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशांच्या कलेने वागतात म्हणून कलशांवर पन्हाळा भागात हल्ला चढवला. ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळाली तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याची बातमी कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेला. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडो बल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्यांचा जबरदस्त पराभव केला. तिकडे जुल्फिकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा, वाई, महाड मार्गे रायगडावर परतणार होते. पण मुकर्रब खान कोल्हापुरात येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर वरून चिपळूण खेड मार्गे रायगडावर पोहोचण्याचा बेत आखला. शंभूराजे स्वतः संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला 4-5 दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकर्रब खान चालून येत असल्याचे राजांना कळाले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर 90 मैलांचे आणि ते सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेले अवघड वाटेचे. त्यामुळे किमान 8 ते 10 दिवस अंतराचे होते. परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकर्रब खानाला जवळच्या आडवाटेने केवळ 4-5 दिवसातच संगमेश्वरला आणले. संभाजी राजांचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती व आपली जहागीर प्राप्त करण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खानाने त्याच्या 3000 सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले. संगमेश्वरला ज्या सरदेसाईंच्या वाड्यात शंभूराजे मुक्कामाला होते त्या वाड्याला खानाचा वेढा पडला. हे जेव्हा राजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले, कारण इतक्या कमी दिवसात खान येणं शक्य नाही हे त्यांना माहित होतं. पण ही किमया केवळ फितुरीची होती हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले. शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडाकडे रवाना केली होती व केवळ 400-500 सैन्यच हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे कृष्णाजी चिमुलव व आर्जोजी यादव हे आपली तक्रारी घेऊन आले होते. आता खानाचा वेढा मोडून रायगडाकडे प्रयाण करणे हा एकमेव पर्याय शंभूराजांपुढे शिल्लक होता. म्हणून राजांनी शत्रूवर तुटून पडा असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. या परिस्थितीतही न डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ रायगडाच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने मालोजी घोरपडे या धुमश्चक्रीत ठार झाले. पण संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले. संभाजीराजांनी याही परिस्थितीत आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता. पण मागे असणाऱ्या कवी कलशांच्या उजव्या हाताला मुकर्रब खानाचा बाण लागून ते खाली पडल्याने त्यांचा जीव वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले आणि वेढ्यात सापडले. यावेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे इतस्त उधळत होते. सर्वत्र धुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत नव्हते. याचा फायदा घेत शंभूराजे पुन्हा सरदेसाईंच्या वाड्यात शिरले. त्यांचा घोडा मात्र तिथेच होता. धुरळा खाली बसल्यावर गणोजी शिर्क्याने शंभूराजांचा घोडा ओळखला, कारण राजांच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा असायचा व हे शिर्क्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी खानाच्या सेनेला संभाजीराजांचा शोध जवळपासच घ्यावा अशी सूचना केली. अखेर मुकर्रब खानाच्या सेनेने शंभूराजांना पकडले. फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला. जंग पछाडून सुद्धा सतत 9 वर्षे 7 लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशाला ज्याने कधीही स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकीयांच्या बेईमानीमुळे मुघलांच्या जाळ्यात अडकला. 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. संभाजीराजांच्या या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला.
गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले. घराघरातील माता भगिनी आपल्या मर्दाला राजांच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या, असे त्या काळचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला आणि 300 वर्षांपूर्वीच्या राष्ट्र जीवनातील अतिशय महत्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या 2 लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच 27 वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून मराठ्यांच्या शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला. 27 वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते. परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजी राजांच्या बलिदानातून झालेल्या जागृतीमुळेच. छत्रपती शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर 9 वर्षे संभाजी राजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला, परंतु स्वराज्य धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही. त्यांच्या बलिदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले. हा स्वराज्याच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे. आज छत्रपती संभाजी राजांच्या जयंती निमित्त संभाजी महाराजांबद्दल मी समाजात जागरूकता व माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपल्या राजाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.